नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणो, इथं मी 5-6 वांगी घेतलेले आहेत. अक्षरशः कवळी वांगी आहे. वांगी घेऊन अशा पद्धतीने मी पाण्यात टाकलेली आहे. चला आता ही वांगी आपण चिरून घेऊया. पहा, वांग्याचे असे मधोमध आपल्याला 4 भाग चिरून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणो, आज आपल्याला करायचे उक्कड वांग. अक्षरशः 5 मिनिटात तयार होतं. हे जास्त वेळसुद्धा नाही लागत. अगदी भन्नाट रेसिपी आहे. पहा मैत्रिणो, खायला बी खूप चवदार. पूर्ण वांगी मी अशी चिरून घेणार आहे. पहा मैत्रिणो, संपूर्ण वांगी आपली चिरून झालेली. आणि वांगी आपल्याला पाण्यातच ठेवायच्यात तोपर्यंत, कारण की बाहेर जर ठेवली ती वांगी काळी पडतील. चला आता वाटणाची तयारी. इथं बघा धने घेतलेले आहेत. धनेसुद्धा आपण टाकून घेऊया. त्याच्यानंतर लसणाच्या 10-12 पाकळ्या, त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर खोबरं पहा, आणि उगाच थोडेसे शेंगदाणे. चला आता हे अगदी माहीम वाटून घेऊया मैत्रिणो. वाटून झालेलं आहे मस्तपैकी. हे वाटण आपण एका प्लेटमध्ये हे असं काढून घेऊया. पहा, वाटणाचे भरपूर प्रकार आहे. तुम्ही जसं वेगवेगळ्या पद्धतीने वाटसान तसे वेगवेगळे मसाले घेऊन तुम्ही वांगं बनवू शकता. मी याच्या आधीसुद्धा तुम्हाला वाटणाचे प्रकार दाखवलेले आहेत. वांग्याचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत. पण हे सुद्धा वांग खूपच छान आहे. अगदीच घाईच्या कामाला पटकनी वांग्याची भाजी कशी तयार करायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहा, इथं आपल्या आवडीने संपूर्ण मसाले टाकून घ्या मैत्रिणो. कोणाला किती तिखट लागतं, कोणाला किती नाही. पण शक्यतो वांग हे कमी तिखट असलं तरच छान लागतं. तिखट भाजी एवढी छान नाही लागत मैत्रिणो. कमी तिखट असलं तर अगदीच आवडीने माणूस खातं. पहा, आता इथं संपूर्ण मसाले मी घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुन्हा मी इथं चवीनुसार मीठही टाकून देणार आहे. हे बघा, मीठही टाकून झाले, मसालेही टाकून झालेत मैत्रिणो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात अजून एक वस्तू घालायची बरं का, ते म्हणजे हे तर तेल घालणार आहे. पहा, थोडंसं तेल घालून आता हे वाटण याच्यात पुन्हा आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. पहा, संपूर्ण वाटण आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला. कोथिंबीर, मीठ, मसाले संपूर्ण एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. पहा, संपूर्ण मिक्स करून घेतल्यावर आता आपल्याला ही वांगी मैत्रिणो अशा पद्धतीने भरून घ्यायच्यात. पहा, वांगी अगदी छान पद्धतीने मी भरून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने वांगी भरून घ्यायची मैत्रिणो. गच्च अशी तुडुंब वांगी भरणार आहे. पहा, हे बघा, पूर्ण असं वांग मस्त असं आपण भरलेलं आहे. आणि मैत्रिणो, आपल्याला ही सगळी वांगी अशा पद्धतीने भरून घ्यायची. चला आता कुकरमध्ये इथं आपण बघा तेल टाकले. तेल तापले मस्त मैत्रिणो. त्याच्यानंतर जिरी मोहरीसुद्धा टाकलेली आहे. पाहू शकता, तीसुद्धा छान तडतडलेली. कुकरमधलं उक्कड वांगं आपल्याला आज बनवायचे. पहा मैत्रिणो, आता ही संपूर्ण वांगी भरलेली मी त्याच्यात टाकून देणार आहे. आणि मसालासुद्धा टाकून देणार आहे. पहा, त्या वांग्याचा जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. कुकरमध्ये आपण हे उकड वांगं करणार आहे मैत्रिणो. पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः 5 मिनिटात हे वांगं तयार होतं. पहा, एकदम म्हणतात ना, घाईच्या कामाला अगदी पटकनी. आणि चव बी खूप छान लागते या वांग्याची. पहा मैत्रिणो, मस्त वांगी इथं परतून घेतलेली आहेत मी. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यात इथं वेगळं काहीच टाकायचं नाही. फक्त आपल्याला थोडंसं याच्यात पाणी टाकायचे. पहा, आता इथं पाण्याचं प्रमाण मी अक्षरशः फक्त 1 ग्लासाचंच माप टाकणार आहे. जास्त नाही टाकणार, की आपली भाजीसुद्धा मापात होणार आहे मैत्रिणो. पहा, हे बघा, अशा पद्धतीने हे आपण पाणी टाकून दिले. मग चला मैत्रिणो, आता आपण याचं झाकण लावून घेऊया. आणि फक्त आपल्याला 1 शिट्टी करायची, की आपलं हे उकड वांगं अक्षरशः तयार होणार आहे. आणि खायला बी खूप चवदार. एका शिट्टीमध्ये
वांग्याची भाजी तयार होते पहा. पहा मैत्रिणो, अक्षरशः छान वांग्याची भाजी ही झालेली आहे. आणि कसं आहे, गरम गरम उघडलं आहे त्याच्यामुळं आता मी तुम्हाला दाखवते. वांगं बी अगदी मस्त असं शिजलेलं आहे आणि परफेक्ट अगदी आपल्याला हवं असं शिजतं, जास्त बी नाही काय नाही. हे बघा मस्त शिजलेलं आहे पहा, छान झालेलं आहे मैत्रिणो. आवडलं तर नक्कीच सांगा. बाय.